हॅलो. तर आजच्या सेशनमध्ये आपण शिकणार आहे ॲडजसन्सी लिस्ट. आय होप की लास्टचा जो मी मोबाईलमधून काढलेला व्हिडिओ होता छोटासा नोटबुकवरचा, की ॲडजसन्सी लिस्टचा कन्सेप्ट आणि कसं असतं ओव्हरऑल. तर आज त्याचं इम्प्लिमेंटेशन बघणार आहे आपण. तर हा एक गिग्स फॉर गिग्स वरचा एक छोटा प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे, प्रिंट ॲडजसन्सी लिस्ट. तर इथून तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल की कसं ॲक्च्युली आपण इम्प्लिमेंट करतो ॲडजसन्सी लिस्ट आणि कशी ही प्रोग्रामिंगमध्ये आपण त्याचं कसं सिंटॅक्स, ॲरे लिस्ट वगैरे कसं इम्प्लिमेंट होतं. तर एक छोटासा मी याचा इथे जसं एक्झाम्पल दिलेलं 0, 1, 4, 3, 2 हे एक मी एकदा व्हाईट बोर्डवर एक्सप्लेन करून दाखवते. एक छोटं एक्झाम्पल घेते दुसरं. आता सपोज माझ्याकडे जसं मी लास्ट टाइम पण हे एक्झाम्पल घेतलं होतं, की असे माझ्याकडे 3 नोड आहेत आणि हे 3 पण नोड मला मेमरीमध्ये स्टोअर करायचे आहेत. आता मेमरीमध्ये स्टोअर और ॲडजसन्सी लिस्टमध्ये करायचे आहेत, प्रिंट काही पण असू शकते. आता इथे जो ग्राफ आहे ना याला डिरेक्शन्सच नाही आहेत. तर डिरेक्शन नसणं म्हणजे काय, की हे 2 वे राहतं कनेक्शन याचं. म्हणजे 0 म्हणजे जर आता मी हे माझे एवढे माझे हे घेतले, हे माझे टोटल नोड आहेत. हे मला एखादा ॲरेच्या फॉर्ममध्ये स्टोअर करावे लागतील, की टोटल माझे हे नोड एका मी ॲरेमध्ये स्टोअर करणार. ओके. आता या प्रत्येक नोडचं एक लिंक राहणार. लिंक काही पण असू शकते. आता हे इथे हा 1 इथे सगळे एकमेकांसोबत कनेक्ट आहेत. तर इथे 1 आणि 2 हे याचे काय म्हणू शकतो एजेसचे जे नोड आहेत, कनेक्टेड नोड. 0चे कनेक्टेड नोड 1 आणि 2 आहे. 1चे कनेक्टेड नोड कोण आहे? 0 आणि 2. 2चे कनेक्टेड नोड कोण आहे? 0 आणि 1. म्हणजे की प्रत्येक म्हणजे ह्या ग्राफचं मीनिंग काय आहे, की 0 सोबत म्हणजे 0चे जे पण कनेक्टेड आहेत ते आहेत 1 आणि 4. 1चे कनेक्टेड कोण झालं? 0, 3 आणि 2. म्हणजे ज्या ग्राफला डिरेक्शन नसते ते 2 वे राहतात डिरेक्शन, आय मीन टू से. तर हे त्याचे झाले टोटल. हा मला म्हणजे हे एक ॲरे आणि त्याच्या जे पण ह्या डिरेक्शन्स आपल्याला दिसत आहेत, हे सगळे आहेत माझे ॲडजसन्सी लिस्टच्या फॉर्ममध्ये मला स्टोअर करावं लागतील हे नोड्स त्याचे. तर लेट्स सी की आता हे इम्प्लिमेंट आपण कसं करणार. तर याच्यामध्ये आयदर आपण ॲरे लिस्ट यूज करू शकतो ऑर वेक्टर यूज करू शकतो. आणि इथे स्पेसिफिकली दिलं आहे की आपला रिटर्न टाईप हा आपल्याला ॲरे लिस्टच्या फॉर्ममध्ये पाहिजे. तर म्हणून आपण काय करू, इथे लिस्ट यूज करू. लेट्स सी की मी इथे एक लिस्ट म्हणजे जो पण माझा हा रिटर्न टाईप आहे सेम तसंच घेणार आहे. म्हणजे आन्सर जे की मला रिटर्न करावं लागणार. रिझल्ट न्यू ॲरे लिस्ट. आय होप की तुम्हाला जावाच्या कलेक्शन क्लासेसमधून हा कन्सेप्ट माहिती असेल. आणि हाच मला रिटर्न करायचा आहे माझा. ओके. आता पहिली गोष्ट तर आता आपल्याला एवढं गिवन आहे, टोटल व्हर्टायसेस, टोटल एजेस आणि ते टोटल एजेसची एक त्यांनी आपल्याला हे ॲरे दिलेलं आहे ॲरेच्या फॉर्ममध्ये. तर हा ॲरे पहिली गोष्ट तर हा रिझल्टला मला इनिशियलाइज करावं लागेल. एक सिम्पल फॉर लूप घेते इनिशियलाइज करण्यासाठी. आय इक्वल टू 0 आय लेस दॅन टोटल आपला जे पण व्हर्टायसेस दिलेले आहेत. हे व्हर्टायसेस म्हणजे काय, हे 0, 1, 2, 3, 4 हे माझे व्हर्टायसेस झाले. आणि एजेस म्हणजे ह्या त्याच्या लिंक मधातल्या 0 to 4 हा एक एज झाला, हा एक एज, हा एक एज. आणि याला आता इनिशियलाइज करू. तर रिझल्टमध्ये इनिशियलाइज करण्यासाठी मी जस्ट एक एम्प्टी ॲरे ॲड करत नाही. रिझल्ट डॉट ॲड हे आपण यूज करतो त्याच्यामध्ये ॲरे लिस्टमध्ये नोट्स वगैरे ॲड करण्यासाठी. आणि मी हा ॲज अ एम्प्टी म्हणजे जस्ट एक इनिशियलाइज करून ठेवते. तर एम्प्टी पण असू शकतो, डझंट मॅटर. ओके. आणि आता मला काय इटरेट करावं लागेल, या ॲरेसोबत इटरेट करावं लागेल. म्हणजे प्रत्येक वेळेस मला हे एज आहे माझं, म्हणजे 0 to 1 एज आहे, 0 to 4 एक एज आहे, 4 to 1 एक एज आहे. आता या एजचा मिनिंग काय आहे एक्झॅक्टली तो बघू. आता त्यांनी काय म्हटलं, की माझं जे आहे 0 to 1, तर 0 to 1 एज म्हणजे काय, की मला जेव्हा मी 0चं स्टोअर करेल, 0मध्ये मी 1 टाकेल, पण 1मध्ये पण मला 0 टाकावं लागेल, राईट. तर लेट्स सी की ते कसं टाकू आपण. तर इथे परत मी एक फॉर लूप यूज करते. इन्स्टेड ऑफ असं लंबलचकं यूज केल्यापेक्षा शॉर्टकटमध्ये एक ॲरे घेते छोटा. ॲरेमध्ये मी त्याचे जसं आता एजेस ऑलरेडी नाव यूज केलेले, तर नोड्स म्हणून देते. आणि त्याच्यामध्ये माझे एजेसचे 1 by 1 जाणार. हा ॲरे मे बी तुम्हाला माहिती असेल याचं हे इम्प्लिमेंटेशन.
तर याच्यामध्ये काय असणार आता नोट्समध्ये काय इनिशियली मी एक नवीनच पुढे शिफ्ट करते. तर या पहिल्या 0 आणि 1 मध्ये हा 0 आणि 1 म्हणजे पहिलाच हे करू आपण. तर जेव्हा हे ॲरे लिस्ट माझी इटरेट होणार तर पहिल्या वेळेस नोट्समध्ये काय येणार हा एवढा पार्ट हा माझ्या नोट्समध्ये जाणार. हा एक छोटा ॲरे कन्सिडर करा त्याच्यामधला सब ॲरे. आता पहिला जर एलिमेंट मला पाहिजे नोड 1 तर मी कसा ॲक्सेस करणार नोट्स मधला 0th वरचा म्हणजे हा जर माझा ॲरे आहे हा तर हे काय पॉईंट करणार 0 इंडेक्सला हा पॉईंट करणार 1 इंडेक्सला राईट. म्हणून नोड ऑफ 0 माझा पहिला नोड म्हणजे हा 0 आणि नोड ऑफ 2 दुसरा व्हेरिएबल एक घेते मी नोड ऑफ 2 मध्ये सेकंड वरचा पोझिशन वरचा जाणार. ओके. आता हे तर 2 मिळाले. आता आपण काय करणार आपल्याला या रिझल्टमध्ये हे 2 नोड ॲड करायचे आहेत बरोबर विथ रिस्पेक्टिव्ह त्याच्या जे पण लिंक असणार. आता लिंक म्हणजे काय की हा माझा 0 आहे हा 1 आहे हे 2 सध्या आले. पण या 0 मध्ये मला 1 इन्सर्ट करायचा आहे त्याची लिंक आणि 1 मध्ये मला 0 ही त्याची लिंक. तर सगळ्यात पहिले आपण काय करू की आता असं अज्युम करा की फॉर एक्झाम्पल या ह्याच्यामध्ये ऑलरेडी 0 आहे ॲरे लिस्टमध्ये म्हणजे रिझल्टवाल्या ॲरे लिस्टमध्ये ऑलरेडी 0 आहे. तर मला परत काय म्हणू शकतो ह्या 0च्या लोकेशनवर मला 1 टाकायचं आहे बरोबर. म्हणजे मी जसं इनिशियलाइज केलेलं आहे की माझे सगळे व्हर्टायसेस 0, 1, 2 अंटिल व्हीपर्यंत मी सगळे इनिशियलाइज केले. म्हणजे ॲरेमध्ये ऑलरेडी हे सगळे इनिशियलाइज होऊन तयार आहेत. मला फक्त काय करायचं आहे मला गेट करायचं आहे या लोकेशन आणि गेट करून मी त्याच्यामध्ये 1 टाकेल बरोबर. कारण कुठे पण टाकून काही जमणार नाही ना. जे एक्झॅक्ट माझं लोकेशन आहे त्याच्यावरच मला टाकावं लागेल. म्हणजे लोकेशन म्हणजे काय जो व्हर्टेक्स आहे त्याला. म्हणून मी काय करणार पहिलं गेट करणार. म्हणजे रिझल्ट डॉट गेट कोणता नोड 1. आता सपोज मी नोड 1 गेट करते म्हणजे आता माझं नोड 1 आहे 0 राईट. जर इथे बघितलं 0, 1 तर माझं नोड 1 आहे 0. तर मी काय करणार रिझल्ट डॉट गेट 0 केला. आता या लोकेशनवर मला 1 टाकायचं आहे. तर मी पहिले हा एका ॲरे लिस्टमध्ये एक सिम्पल ॲरे लिस्टच घेते. ॲरे लिस्ट इंटीजर जे की माझी लिस्ट आहे आणि हा माझा इथे नोड आला आणि मी सरळ काय करते लिस्ट एक याला थोडं लिस्ट 1 करते म्हणजे अजून एक आपल्याला लागेल लिस्ट 1 डॉट ॲड आणि माझा नोड 2 म्हणजे मी केला गेट 0 आणि त्याच्यामध्ये ॲड केला 2 म्हणजे 0चा जो पण असेल माझी त्याची लिंक ॲड कर 1. ओके. आता नेक्स्ट टाइम मला सेम कोणासाठी करावं लागणार तसंच नोड 2 साठी म्हणजे हे 2 वे आहे ना. तर सेम मी कॉपी करते आणि खाली पेस्ट करते. एक दुसरी लिस्ट घेते दुसरीच आणि इथे द्यावं लागणार मला नोड 1 इथे द्यावं लागणार माझा नोड 2. ओके. आणि हे असं ॲड करणार. लेट्स ट्राय टू रन दिस कोड. अच्छा इथे थोडं चुकलं. इंट नोड 2 अच्छा स्पेलिंग कुठेतरी नोट्स झालं. ओके नोट्स आय होप की हे करेक्ट आहे. आता म्हणते कॅन नॉट बी कन्वर्ट. अच्छा इथे आपल्याला लिस्ट आहे ना हे तर थोडा सिंटॅक्स एरर झाला आहे. ओके आउटपुट मॅच झाला. सबमिट करून बघू. असं ॲक्युरेसी 100%. आय होप की हे सगळ्यांना कळालं असेल. इफ इन केस एनी क्वेरी यू कॅन ऑलवेज ॲड इन द कमेंट सो आय कॅन आन्सर लॅटर. ओके थँक यू सो मच.